नमस्कार. आयुष्यभर माणूस पैसा कमवण्यासाठी इतकी मेहनत करतो. पूर्ण 35-40 वर्ष नोकरी करतात किंवा धंदा करतात, काय व्यवसाय करतात. कसंही कुठल्याही प्रकारे पैसा कमवतात आणि कशासाठी? आपल्या कुटुंबासाठीच पैसा कमवतात. आणि मग जेव्हा निवृत्त होतात किंवा साठी उलटते तेव्हा नुसतं बँक बॅलन्स ठेवतात, म्हणजे पैसा फक्त साठवून ठेवतात. काही लोक त्या पैशाचा उपयोग करत नाही. पण जगणे म्हणजे काय आहे? आयुष्यात जीवन जगणे. तर जगण्याचा अर्थ काय आहे? तुम्ही तुमच्या इच्छा आधी पूर्ण ज्या केलेल्या नसतात किंवा होऊ शकल्या नाही कुठल्या कारणाने, त्या इच्छा पूर्ण करायला हव्या. त्याला जगणे म्हणतात. म्हणजे कुठे फिरायला जायचं असेल, म्हणजे कुठलीही इच्छा असतो, इवन साधी खाण्याची इच्छा. माणूस म्हातारा म्हणा किंवा ज्येष्ठ म्हणा किंवा ज्याला वार्धक्य आलं तरी माणसाच्या फिलिंग्स कमी होत नाही, भावना कमी होत नाही. भावना ह्या नेहमी जाग्याच असतात. माणसाचं शरीर जरी थकलं तरी भावना ह्या जिवंत असतात. तर ह्या भावना मग ती खाण्याची असू शकते, पिक्चर बघण्याची असू शकते, फिरण्याची असू शकते, मित्रांसोबत गप्पा करण्याची असू शकते, ट्रिपला जाण्याची असू शकते किंवा आणि बऱ्याचशा असतात. कोणाकोणाला चांगले कपडे घालायला आवडतात, मला पण आवडतात. कोणाकोणाला छान राहावंसं वाटतं. तर काहींना असं वाटतं आता माझं वय झालं, आता काय करायला नको, आता कशाला करायचं, आता कोण बघणार आहे. असं नसतं. प्रत्येकाने स्वतःवर प्रेम करायचं असतं. स्वतःला काय वाटतं स्वतःसाठी जगायचं असतं. इतके दिवस आपण पैसा कमवला तो दुसऱ्यांसाठी, स्वतःसाठी. मग आता स्वतःसाठी जगायची वाट. तर जगणं म्हणजे काय? स्वतःच्या इच्छा अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण कराव्या, ह्याला जगणं म्हणतात. तर आजची माझी कविता या जगण्यावरच आहे, खास ज्येष्ठ नागरिकांसाठी. ऐकूया. आलीसाठी येईल सत्तरी, आलीसाठी येईल सत्तरी, नको करूस तू चिंता. आलीसाठी येईल सत्तरी, नको करूस तू चिंता. प्रत्येक दिवस मजेत जगायचा, नको अपेक्षांचा गुंता. प्रत्येक दिवस मजेत जगायचा, नको अपेक्षांचा गुंता. तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर अपेक्षा हा शब्द आपल्या डिक्शनरीतनं काढून घ्या. कोणाकडून कुठलीही अपेक्षा केली नाही की दुःख वाटायला येत नाही. आनंदच आनंद असतो. वय झालं असं अजिबात म्हणायचं नाही. वय झालं असं अजिबात म्हणायचं नाही. वय आहे एक आकडा, त्याला धरून ठेवायचं नाही. वय आहे एक आकडा, त्याला धरून ठेवायचं नाही. खूप जणांना सवय असते, आता माझं वय झालं, आता माझं वय झालं. वय झालं, प्रत्येकाचंच वय होतं. पण जगायला विसरू नका. छंद जोपासायला काही वयाचा संबंध असतो का? छंद जोपासायला काही वयाचा संबंध असतो का? रिकामटेकडा माणूस कधी आनंदी दिसतो का? रिकामटेकडा माणूस कधी आनंदी राहू शकत नाही, कारण त्याच्या मनात नुसता विचारांचं काबूर असतं. म्हणून कुठल्या ना कुठल्या कामात आपण स्वतःला गुंतवायचं. रिकामटेकडा माणूस कधी आनंदी असतो का? करिअर करायला मुले घर सोडून ही जाणारच. करिअर करायला मुले घर सोडून ही जाणारच. प्रत्येकाच्या आयुष्यात रितेपणा हे येणारच. प्रत्येकाच्या आयुष्यात रितेपणा हे येणारच आणि ते स्वीकारायचं. हे दुखतं ते दुखतं असं म्हणत कळायचं नाही. हे दुखतं ते दुखतं असं म्हणत कळायचं नाही. आता आपलं काय राहिलं फालतू वाक्य उच्चारायचं नाही. आता आपलं काय राहिलंय फालतू वाक्य उच्चारायचं नाही. कारण वय झालं म्हटलं की कुठे ना कुठे रोज काहीतरी दुखणारच. प्रत्येक क्षण हा आता जगायला हवा. प्रत्येक क्षण हा आता जगायला हवा. खेद नको मनाला, काळ निघून गेला. खेद नको म्हणायला, काळ निघून गेला. म्हणून आजपासूनच सगळ्यांनी आनंदात जगायला शिका. कविता आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.